सांगलीतली बातमी आहे। सांगलीमध्ये काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय, त्यामुळे ठाकरे गटाला धक्का मानला जातोय। एकीकडे काँग्रेसचे राज्यातले वरिष्ठ नेते नागपुरात गेले असताना दुसरीकडे विशाल पाटलांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय। सांगलीच्या जागेचा तिढा सुटलेला नसताना उद्धव ठाकरेंनी परस्पर चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली, त्यामुळे सांगलीतल्या काँग्रेस नेत्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती। दरम्यान उद्या विशाल पाटील काँग्रेस पक्षाकडूनही उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी सूत्रांची माहिती आहे। उद्या सकाळी सांगलीतील गणपती मंदिरामध्ये दर्शन घेऊन शक्ती प्रदर्शन करत विशाल पाटील काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी विजय पाटील आपल्या सोबत आहेत। विजय, नक्कीच विशाल पाटील यांनी 4 कार्यकर्ते घेऊन आज त्यांचा अपक्ष फॉर्म आज भरलेला आहे। तर उद्याही ते फॉर्म भरणार आहेत काँग्रेस पक्षाकडून, असं कार्यकर्त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांनी विशाल पाटलांना ताकद दिलेली आहे आणि जिल्ह्यातले अनेक नेते त्यांच्या पाठीशी उभे असल्यामुळे ते उद्या शक्ती प्रदर्शन करत उद्या सुद्धा ते काँग्रेस पक्षातर्फे फॉर्म या ठिकाणी भरणार आहेत। विजय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।